गुड मॉर्निंग स्टुडंट. आपण अकाउंट्स फ्रॉम इनकम्प्लीट रेकॉर्ड्स म्हणजे सिंगल एंट्री सिस्टीम याची अकाउंटिंग प्रोसिजर त्या ठिकाणी समजावून घेत आहोत. कंटिन्युअसली मागच्या 2 लेक्चर पासून आपण त्याचा फॉर्मॅट अभ्यासत आहोत. मागचे 2 व्हिडिओज मी युट्यूबवर त्या ठिकाणी अपलोड केलेत. तुम्ही परत परत ते व्हिडिओज बघाल आणि आपण कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत त्याच्या स्टेप्स त्या ठिकाणी समजावून घेणार आहोत. आपण अतिशय सावकाश पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी समजावून घेतो आहोत, कारण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुमच्यासमोर कोणती अडचण निर्माण होता कामा नये, हा त्यामागचा प्रामुख्याने उद्देश आहे. ओके, आज आपण काल जिथपर्यंत आपण घेतलं होतं त्याच्या पुढे आपण त्या ठिकाणी जात आहोत. ओके, बघा मी पुन्हा एकदा सांगेल या ठिकाणी की आपण हा प्रॉब्लेम 3 टप्प्यामधून घेऊन जाणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये आपण स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवणार आहोत. स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजे त्या ठिकाणी काय, ओपनिंग बॅलन्स शीट. काय गरज आहे त्याची परत एकदा मी तुम्हाला तुमच्यासमोर आज पुन्हा एकदा त्याचं वर्णन करेल. व्हॉट इज रिझन बिहाइंड टू प्रिपेअर द opening statement of affairs or opening balance sheet to find out the capital fund. Opening capital fund is the reason behind to prepare the opening statement of affairs. आणि मग हे ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स बनवल्यानंतर आपण हे पुढचे 4 लेजर तयार करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने टोटल डेटर्स अकाउंट, टोटल बिल रिसिवेबल अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट आणि टोटल बिल्स पेबल अकाउंट हे ते 4 लेजर त्या ठिकाणी बनवत असतो. त्याचे रिझन काय त्या ठिकाणी बेसिकली काही मिसिंग फिगर तुम्हाला तिथे सापडत नाही, म्हणजे दिलेले नसतात. सापडत नाही याचा अर्थ दिलेले नसतात, इनकम्प्लीट रेकॉर्ड येते. काय इनकम्प्लीट रेकॉर्ड सापडत नाही म्हणजे हरवले नाहीत, त्यामुळे लिहिलेल्याच नाही. सिंगल एंट्री सिस्टीम मध्ये इनकम्प्लीट रेकॉर्ड आहे त्या ठिकाणी, त्याचं नावच मुळात इनकम्प्लीट रेकॉर्ड आहे. ओके, अपूर्ण आहे ते पूर्ण करायचं डबल एंट्री सिस्टीम मध्ये. आणि मग काही अमाऊंट तुम्हाला फाइंड आउट करायला लागतात. बघा, जसं की डेटर्स अकाउंट तुम्ही तयार केलं ना, तर कधी कधी तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला क्लोजिंगच्या डेटरचा बॅलन्स दिलेला असत नाही, पण डेटर अकाउंट तयार केल्यामुळे तुम्हाला क्लोजिंग बॅलन्स कॅल्क्युलेट करता येतो. कधी ओपनिंग दिलेला असतो, क्लोजिंग दिलेला असतो, पण तुम्हाला क्रेडिट सेल्स दिलेले नसतात. मग ते सेल्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात. आणि जोपर्यंत तुम्ही क्रेडिट सेल्स फाइंड आउट करत नाही तोपर्यंत तुमचा अॅक्युरेट प्रॉफिट कॅल्क्युलेट होणार नाही, ग्रॉस प्रॉफिट, कारण ते सेल्स तुम्हाला पुढे लिहायचे असतात. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स मध्ये, कॅश सेल्स मध्ये तुम्हाला ते ऍड करायचे असतात. आणि फक्त तिथे कॅश सेल्स जर असतील आणि क्रेडिट सेल्स नसतील तर तुमचा फिनान्शियल परफॉर्मन्स चुकीचं दिसेल, सेल्स कमी दिसेल आणि लॉस मध्ये त्या ठिकाणी बिझनेस ऑर्गनायझेशन दिसेल. म्हणून तुम्हाला टोटल डेटर्स मधून क्रेडिट सेल्स फाइंड आउट करावे लागतात. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर तुम्हाला टोटल क्रेडिटर्स अकाउंट बनवावे लागतात. तुम्ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसेस लिहितात. तुम्हाला कॅश परचेस माहिती केवढ्याचं केलं, पण क्रेडिट परचेस केवढ्यात झाले हे जर माहिती नसेल तर तुम्ही टोटल क्रेडिटर्स अकाउंट बनवलं तर तुम्हाला क्रेडिट परचेस ची अमाऊंट किंवा फिगर तिथे फाइंड आउट होते, किंवा क्रेडिटरचा क्लोजिंग बॅलन्स तिथे फाइंड आउट होतो. ह्या गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ते 4 लेजर बनवावे लागतात. ते फक्त त्या ठिकाणी आपण सहज बनवायचे म्हणून बनवत नाही, तर काहीतरी शोधलं जाणार आहे. आता फॉर्मॅट मध्ये काय शोधलं गेलं हे कदाचित तुम्हाला समजणार नाही, पण ज्यावेळेस प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू त्याच्यापैकी कुठली तरी एक अमाऊंट तुम्हाला दिलेली नसणार आहे आणि ती अमाऊंट तुम्हाला तिथे फाइंड आउट करायची. बघा, डेटर टोटल डेटर्सचं जर तुम्ही अवलोकन केलं ना, तिथे 5 ट्रान्झॅक्शन महत्वाचे असतात. किती ट्रान्झॅक्शन? 5. आणि तुमच्या प्रॉब्लेम मध्ये 4च असतात. आणि तुम्ही ते टॅली केला ना, 5वा तुम्हाला तिथे कॅल्क्युलेट होतो. ओके, 5वा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट होतो. कोणते 5 असतात बरं? ओपनिंग डेटर, क्लोजिंग डेटर. ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स 2 झाले. त्याच्यानंतर डेबिटला क्रेडिट सेल 3 झाले. सेल्स रिटर्न 4 झाले. आणि कॅश पे टू डेटर 5. मग कधी तुम्हाला रिटर्न फाइंड आउट होतं, कधी तुम्हाला क्रेडिट सेल्स फाइंड आउट होतं, कधी ओपनिंग बॅलन्स फाइंड आउट होतो, कधी क्लोजिंग बॅलन्स फाइंड आउट होतो, कधी कॅश पे टू डेटर फाइंड आउट होतो. या 5 पैकी एक. ते डिस्काउंट, बॅड डेट्स वगैरे ते सोडून द्या, पण हे 5 महत्वाचे. ओपनिंग बॅलन्स, क्लोजिंग बॅलन्स, क्रेडिट सेल्स, सेल्स रिटर्न, बरोबर ना, आणि कॅश पे टू डेटर, हे 5 पैकी एक दिलेलं नसतं. हे फाइंड आउट करण्यासाठी आपण ते बनवतो, अदरवाईज त्याची गरज नाहीये तिथे. पण त्याला तर आपण इनकम्प्लीट रेकॉर्ड म्हणतो. ते रेकॉर्डच मुळात इनकम्प्लीट आहे आणि ते आपल्याला फाइंड आउट तिथे करायचं. इज इट क्लिअर? आणि मग आपण पहिल्या लेक्चरमध्ये ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स कसं बनवायचं ते त्या ठिकाणी अभ्यासलं. पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये असेट अँड लायबिलिटीचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले असतात. ओपनिंग असेटचे बॅलन्स असेटला लिहा, ओपनिंग लायबिलिटीचे बॅलन्स लायबिलिटीजला लिहा, आणि मग असेटची टोटल करा, त्यातून लायबिलिटीज लेस करा, तुम्हाला कॅपिटल फंड फाइंड आउट होईल. तो बॅलन्सिंग फिगर आहे बघा, तो तिथे फाइंड आउट होईल. सिम्पली टाकायच्यात अमाऊंट तुम्हाला, ओपनिंग असेट, क्लोजिंग लायबिलिटीज. ओके, टोटल
टोटल मधून लायबिलिटीज लेस केल्या, कॅपिटल फंड फाइंड आउट झाला. ओके, मग आपण काल हे बघत होतो बघा, डेटरचा ओपनिंग बॅलन्स लिहिला, नंतर क्रेडिट सेल्स दिले, क्रेडिट सेलचा दुसरा इफेक्ट कुठे होतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सेल्स मध्ये ऍड केले. इकडे सेल्स रिटर्न लिहिले, सेल्स रिटर्नचा इफेक्ट होतो, सेल्स मधून आपण ते लेस केले बघा ट्रेडिंग अकाउंटला. बाय सेल्स, इथं क्रेडिट घेतले, त्याच्यातून सेल्स रिटर्न लेस केले. कॅश सेल्स कुठून घेतले तुम्ही, कॅश बुक मधून घेतले. कुठून घेतले, कॅश बुक मधून घेतले. इज इट क्लिअर? हा, मग आता इथपर्यंत आलेलो होतो आपण. सेल्स रिटर्न झालं कॅश, म्हणजे कॅश कलेक्टेड फ्रॉम डेटर. कुठे असते ही, कॅश बुकच्या डेबिटला, बरोबर ना. कॅश बुक तुम्हाला दिलेलं असतं ऑलरेडी, प्रॉब्लेम मध्ये कॅश बुक बनवून दिलेलं असतं, ते बनवायची गरज पडत नाही तुम्हाला. आणि कॅश दिलेले असते त्या ठिकाणी. कॅश बुकच्या डेबिटला तुम्हाला काय म्हटलेलं आहे, कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर, म्हणून डेटरच्या क्रेडिटला आपण बाय कॅश घेतलं. बिल रिसिवेबल, चालू वर्षी डेटर कडून काही बिल्स मिळाले असतील तर ते, म्हणून टोटल डेटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल रिसिवेबल. आणि बघा, टोटल बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्री डेटर. बघा, बिल रिसिवेबल रिसिव्ह म्हणजे हा जो बिल मिळणारी त्याची ऍडजस्टमेंट जी असते, बिल मिळाली चालू वर्षी, तर ती कशी लिहितो आपण, डेटरच्या क्रेडिटला आणि रिसिवेबलच्या डेबिटला. रिसिवेबलच्या डेबिटला डेटर म्हणायचं आणि डेटरच्या क्रेडिटला बिल रिसिवेबल म्हणायचं. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर बघा, रिसिवेबल वरची कॅश मिळाली, कॅश बुकच्या डेबिटला लिहिलेलं आहे. कॅश बुकच्या डेबिटला काय म्हणलेलं आहे, टू बिल रिसिवेबल. ते ऑलरेडी बनवून दिले, आपण बनवलेलं नाहीये इथे. इज इट क्लिअर? आता त्याच्या डेबिटला टू बिल रिसिवेबल म्हटलं, म्हणून आपण बिल रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिटला काय म्हणतोय, बाय कॅश म्हणतो. ओके, हे सगळं काल बघितलंय आपण. मी परत एकदा ते लिंक करतो, ज्यांनी कालचं लेक्चर केलं नसेल, व्हिडिओ बघितला नसेल. ओके, आता हे डिस्काउंट अलाउड, अलाउन्सेस, बॅड डेट्स, हे 3 खर्च आहेत. हे कशाच्या रिगार्डिंग खर्च आहेत, डेटरच्या रिगार्डिंग खर्च आहेत. हे कुठे दिलेले असतात तुम्हाला, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात. कुठे दिलेले असतात, ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात. मग तुम्ही ते उचलले आणि इथे टाकले. कुठे टाकलेत, डेटर अकाउंटच्या क्रेडिटला, बाय डिस्काउंट अलाउड, बाय अलाउन्सेस, बाय बॅड डेट्स, हे 3 टाकले तिथे. आता हे खर्च आहे की नाही, हे काय खर्च आहेत, म्हणून आता दुसरे. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत, कोणते, इनडायरेक्ट. डायरेक्ट एक्सपेन्सेस नाहीत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस असते तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला गेले असते, आणि इनडायरेक्ट ते म्हणून कुठे घेतोय आपण, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. बघा, आपण काल टाकलेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट अलाउड, टू अलाउन्सेस, टू बॅड डेट्स. इज इट क्लिअर? इथपर्यंत आपण आलेलो होतो. लक्ष देत आहे? ओके, आता डेटरचं बघा, मी तुम्हाला म्हटलं 5 आयटम महत्वाचे आहेत. बघा, ओपनिंग बॅलन्स, आता क्लोजिंग बॅलन्स इथे निघणार आहे, तो क्लोजिंग बॅलन्स. आता इथे बघा, असं समजा का क्लोजिंग डेटरचा क्लोजिंग बॅलन्स तुम्हाला दिलेला नव्हता, एवढीच माहिती दिली होती, तर काय फाइंड आउट होईल तुमचा, डेटरचे क्लोजिंग बॅलन्स किती येतो, बाय बॅलन्स कॅरेट आउट. आणि तो जर तुम्हाला दिलेला नाहीये, तुम्ही तो लिहिला नाही, तर तुम्ही तो क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचा आहे तुम्हाला, आणि क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला घ्यायचा, आणि तो जर घेतला नाही तुम्ही, तर तुमचं बॅलन्स शीट चुकीचं दाखवेल, फिनान्शियल पोझिशन चुकीची दाखवेल. लक्ष देत आहे? बघा, ओपनिंग बॅलन्स, इथे क्लोजिंग बॅलन्स, क्रेडिट सेल्स, सेल्स रिटर्न आणि कॅश रिसिव्ड फ्रॉम डेटर. हे सबस्टिट्यूट झालं, ऍडिशनल झालं त्या ठिकाणी, पण हे 5 महत्वाचे आहेत. ओके, झालं. मग आता इथे काय करणार तुम्ही, ह्या डेबिटची टोटल करणार, टोटल करणार. आणखी थोडेसे एक याच्या बिल रिसिवेबलच्या रिगार्डिंग थोडेसे ऍडजस्टमेंट एक आहेत बरं का तिथे, पण ते आपण नंतर बघणार आहोत. काल आपण फक्त कसली बघितली, डिसऑनरची बघितली होती का, ती राहिली होती आपली ऍडजस्टमेंट, राहिली होती आपली, सॉरी, ती घेतोय आपण अगोदर, ती घेतोय आपण. मग आता तेच आपण डिस्कस करत होतो. बिल रिसिवेबलची आपली ऍडजस्टमेंट झाली इथे, आणि आपल्याला इथे काय करायचं होतं, बिल रिसिवेबल डिसऑनरची ऍडजस्टमेंट घ्यायची. काय घ्यायची, बिल रिसिवेबल डिसऑनरची. म्हणजेच काय, हे जे काही बिल मिळालं डेटरकडनं आणि हे डिसऑनर झालं, काय झालं, डिसऑनर झालं, तर त्याची ऍडजस्टमेंट कशी घ्यायची, तर त्याची ऍडजस्टमेंट आपल्याला अशी घ्यायची, जर त्या ठिकाणी बिल मिळाल्यानंतर आपण बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला लिहिलं आणि ते डिसऑनर झालं, तर पुढे घ्यायचं, बिल रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं, बाय कोणाकडून, सन्ड्री डेटर, आणि काय घेतो इथं,
बिल डिसऑनर. बिल डिसऑनर झालं. काय झालं? बिल डिसऑनर झालं. बिल डिसऑनर झालं. ओके, डिसऑनर झालं. आता मग बघा, बिल रिसिबल अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं आपण, ते बिल रिसिबल अकाउंटच्या कुठे घेतलं? क्रेडिटला घेतलं. ते झालेलं डिसऑनर झालेलं बिल. डिसऑनर झालेलं बिल कुठे घेतलं? टोटल रिसिबल अकाउंटच्या, बिल रिसिबल अकाउंटच्या क्रेडिटला घेतलं. आणि कुठे घेणार? ते डेटर अकाउंटच्या डेबिटला. कुठे घेणार? डेटर अकाउंटच्या डेबिटला. काय? बिल रिसिवेबल अकाउंट. आणि काय ते? बिल डिसऑनर. बिल डिसऑनर. ओके, या पद्धतीने, या पद्धतीने. लक्ष देते का? लक्ष देते का? तुमच्या लक्ष देत आहे? तर हा त्याचा तो एक ट्रान्झॅक्शन आपण त्या ठिकाणी घेतला. डिसऑनर झालं तर काय करणार आहोत? टोटल डेटा अकाउंटच्या डेबिटला आणि रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिटला, एवढं लक्षात घेणार आपण. बरोबर ना? डिसऑनर झालं तर मी पुन्हा एकदा जातोय बघा इथे, पुन्हा एकदा जातोय इथे. समजा बघा, डेटर कडून बिल रिसिव्ह झालं तर काय करतो आपण? डेटर कडून बिल रिसिव्ह झालं तर रिसिवेबल अकाउंटच्या क्रेडिटला, डेबिटला घेतलं टू सन्ड्री डेटर बिल रिसिवेबल रिसिव्ह. रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला आणि डेटर अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल रिसिवेबल रिसिव्ह आहे का? आता ते डिसऑनर झालं बघा. आता इथे मिळाल्यानंतर आपण ते क्रेडिटला घेतलं आणि डिसऑनर झाल्यानंतर डेटरच्या डेबिटला घेणार ते टू बिल रिसिवेबल अकाउंट आणि बिल डिसऑनर. ओके, आणि मग सिमिलरली रिसिवेबल अकाउंटचे ज्यावेळेस बिल मिळालं त्यावेळेस ते डेबिटला घेतलं आणि डिसऑनर झालं त्यावेळेस काय केलं? क्रेडिटला घेतलं. एवढंच त्या ठिकाणी काय केलं आपण? इफेक्ट त्याचा दिला. लक्ष देतोय का? ओके, हे लक्षात घ्या. महत्वाचा ट्रान्झॅक्शन आहे, महत्वाचा ट्रान्झॅक्शन. ओके, महत्वाचा ट्रान्झॅक्शन. ओके, आता मग इथे आपण काय करू शकतो? टोटल डेटर्स अकाउंट क्लोज करू शकतो. टोटल डेटर्स अकाउंट कसं क्लोज करणार? टोटल डेटर अकाउंटच्या डेबिटची टोटल करणार आहोत. डेबिटची टोटल केली आपण तिथे, डेबिटची टोटल केली, ती क्रेडिटला घेतली, ती क्रेडिटला घेतली आणि मग त्याच्यातून ही क्रेडिट बाजू लेस केली. इथे काहीतरी बॅलन्स निघेल आणि तो बॅलन्स काय असेल? बाय बॅलन्स कॅरी डाऊन. क्लोजिंग बॅलन्स असेल. कोणता बॅलन्स असेल हा? कोणता बॅलन्स असेल? क्लोजिंग बॅलन्स असेल. कोणता बॅलन्स असेल? क्लोजिंग बॅलन्स असेल. ओके, कोणता बॅलन्स असेल? क्लोजिंग बॅलन्स असेल. आता हा क्लोजिंग डेटरचा क्लोजिंग बॅलन्स आहे. ओपनिंग बॅलन्स कुठे घेतला होता रे आपण? बघा, ओपनिंग बॅलन्स शीटला घेतला होता इथे. तर मग क्लोजिंग बॅलन्स कुठे घेणार आपण? क्लोजिंग बॅलन्स शीटला घेणार. आपण क्लोजिंग बॅलन्स शीट तयार केलं इथे बघा. इथे क्लोजिंग बॅलन्स शीट आपण तयार केलं. क्लोजिंग बॅलन्स शीट, बरोबर ना? क्लोजिंग बॅलन्स शीट आपण तयार केलं इथे. क्लोजिंग बॅलन्स शीटला ते घेणार आहोत आपण. आणि मग ते बनवतच होतो आपण. लायबिलिटीज, असेट्स आणि अमाऊंट. तिथून ती अमाऊंट उचलणार आपण. कुठून? इथून. लक्ष द्या व्यवस्थित. इथून हा क्लोजिंग बॅलन्स उचलला आणि तो कुठे घेतला? क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला, सन्ड्री डेटर. सन्ड्री डेटर्स इथे तो बॅलन्स घेतला आपण. इथे तो बॅलन्स घेतला आपण.
लक्षात आलं? इथे तो बॅलन्स उचलून टाकला. ओके, समजताय? ओके, आता बघा डेटर अकाउंट आपलं बघा, आपोआप कसं डेटर अकाउंट आपोआप म्हणण्यापेक्षा आपण ट्रान्सफर करत गेलो, आपोआप ते तयार झालं तिथे. फारसं काही आपल्याला त्याचा विचार करावा लागला नाही, हे डेटर अकाउंट तयार झालं. आता बिल रिसिवेबल अकाउंट काही अपूर्ण आहे ते बघूयात आपण, म्हणजे ट्रान्झॅक्शन नुसार बघूयात आपण काय ट्रान्झॅक्शन तिथे येऊ शकतात. आता इथं टोटल बिल रिसिवेबल अकाउंट आपण हे घेतलं. कोणतं घेतलं? टोटल बिल रिसिवेबल अकाउंट घेतलं. बिल रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला काय घेतलं? ओपनिंग बॅलन्स घेतलं. काय घेतलं? ओपनिंग बॅलन्स घेतला. त्याच्यामध्ये ऍड केलं, चालू वर्षाची जी बिलं मिळाली ती ऍड केली आपण. काय केली? ती बिलं ऍड केली, बरोबर. त्याच्यानंतर क्रेडिटला काय घेतलं? त्या बिलावरची जी कॅश मिळाली ती, आणि ती कुठून घेतली आपण? कॅश अकाउंटच्या डेबिट वरनं घेतली. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू बिल रिसिवेबल होतं, क्रेडिटला आपण बाय कॅश घेतलं. ते बिल डिसऑनर झालं तर बाय सन्ड्री डेटर बिल डिसऑनर आपण असं म्हटलं. काय म्हटलं? बिल डिसऑनर असं म्हटलं. आणि मग बरोबर इथे काय होणार माहिती का? याचा आता ह्या डेबिटची टोटल केली, परत इथे देखील ह्या डेबिटची टोटल इथे केली, ती क्रेडिटला लिहिली आपण, ती क्रेडिटला लिहिली, आणि क्रेडिटला लिहिल्यानंतर त्या क्रेडिट मधून त्या बॅलन्स मधून हे क्रेडिटचे बॅलन्स लेस केले की इथे सन्ड्री टोटल बिल रिसिवेबल अकाउंटचं क्लोजिंग बॅलन्स निघेल बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. बिल रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स निघाला इथे, बरोबर ना? बिल रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स निघाला, तो बॅलन्स इथून आपण उचलणार, तो बॅलन्स आपण इथून उचलणार आणि क्लोजिंग बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार. जसं डेटर ट्रान्सफर केला तसा क्लोजिंग बॅलन्स. ओके, तो बॅलन्स आपण इकडे ट्रान्सफर केला. लक्षात येते का? बघा, दोन बॅलन्स, दोन लेजर आपले इथे क्लोज पण झाले. टोटल डेटर अकाउंट क्लोज झाला, टोटल बिल रिसिवेबल अकाउंट क्लोज झाला. आता टोटल क्रेडिटर्स अकाउंट कडे येऊया. बघा, टोटल डेटर्स आणि टोटल बिल रिसिवेबल या दोघांचं रिलेशन आहे बरं का तिथे. ह्या दोघांचं रिलेशन कसं ते बघूयात आपण. आता एक टोटल बिल रिसिवेबल अकाउंट आहे आणि तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बिल रिसिवेबल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिला, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये बिल रिसिवेबल अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स दिला, तुमच्या प्रॉब्लेम मध्ये कॅश मिळाल्याची पण दिलंय, कॅश पण दिलंय, बिल डिसऑनरची ऍडजस्टमेंट आहे किंवा नाही असेल तर दिलंय ते, आणि नसेल तर नाही दिलं. तुमच्या प्रॉब्लेम मध्ये चालू वर्षी किती बिल मिळाले डेटरकडून हे दिलेलं नाही, हे दिलेलं नाही देत ते. ती बॅलन्सिंग फिगर आहे बरं का, बऱ्याच वेळेस ती बॅलन्सिंग फिगर आहे. मग तुम्ही काय लिहिलं तुमच्या प्रॉब्लेम मध्ये, तुमच्या सोल्युशन मध्ये? ओपनिंग बॅलन्स लिहिला, कॅश लिहिली आणि क्लोजिंग बॅलन्स लिहिला. मग अशा वेळेस काय होणार माहिती का? क्रेडिटची टोटल मोठी येणार, ती घेणार तुम्ही, ती डेबिटला लिहिणार, आणि डेबिट मधून हा ओपनिंग बॅलन्स ज्यावेळेस लेस करणार ना, त्यावेळेस तुम्हाला बिल रिसिवेबल रिसिव्ड, चालू वर्षी जे बिल मिळाले त्याची बॅलन्सिंग फिगर निघणार आहे. मग तुम्ही त्याला म्हणणार टू सन्ड्री डेटर बिल रिसिवेबल रिसिव्ड, हे क्लोज होणार, आणि मग याचा बॅलन्स तुम्ही कुठे ट्रान्सफर करणार? इथे बाय बिल रिसिवेबल रिसिव्ड, आणि त्यानंतर तुमचं डेटर अकाउंट क्लोज होणार. म्हणजे टॅली करत असताना बघा, इथे मी अगोदर जर डेटर अकाउंट क्लोज केला असेल तर टॅली करत असताना तुम्ही अगोदर कोणतं लेजर क्लोज करायचंय? बिल रिसिवेबल अकाउंट क्लोज करायचंय. बिल रिसिवेबल अकाउंट क्लोज करायचं, आणि बिल रिसिवेबल अकाउंटचा जर बॅलन्स निघाला तर तो डेटर अकाउंटला ट्रान्सफर करायचा, आणि डेटर अकाउंट त्यानंतर क्लोज करायचं, अगोदर डेटर अकाउंट क्लोज करायचं नाही. ओके, आता टोटल क्रेडिटर अकाउंट कडे येऊयात आपण. काय बघूया काय नेमकं याच्यामध्ये काय काय येऊ शकतो. ओके, याच्यामध्ये काय काय येऊ शकतं हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. मग टोटल क्रेडिटर्स अकाउंटला इथे बघा, हा बॅलन्स कुठून घेतला आपण? ओपनिंग स्टेटमेंट ऑफ इयर्स मध्ये. बघा, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ इयर्स मध्ये ओपनिंग बॅलन्स आहे की नाही क्रेडिटरचा? इथून उचलला तो, आणि टोटल क्रेडिटर्स अकाउंटला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन दिला.
आता क्रेडिटरचा, डेटरचा आणि बिल रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स आपण डेबिटला लिहितो आणि क्लोजिंग बॅलन्स क्रेडिटला लिहितो. क्रेडिटर्स आणि बिल्स रिसिवेबल हे लायबिलिटीज असल्यामुळे त्याचा ओपनिंग बॅलन्स आपण क्रेडिटला लिहितो आणि क्लोजिंग बॅलन्स हा डेबिटला लिहितो. म्हणून इथे ओपनिंग बॅलन्स घेतला. हा काय घेतला? ओपनिंग बॅलन्स घेतला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. कुठून घेतला? ओपनिंग बॅलन्स शीट मधून, लायबिलिटीज साइड मधून घेतला. बर, आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेले असतात? क्रेडिट परचेसेस दिलेले असतात. बऱ्याच वेळेस ते शोधावेच लागतात बरं का. ते शोधण्यासाठी तर हे लेजर बनवतो आपण. ते शोधण्यासाठीच तर हे लेजर बनवतो आपण. इज इट क्लिअर? मग इथे क्रेडिट परचेसेस दिले असतील किंवा फाइंड आउट झाल्यानंतर देखील ते कुठे लिहिले जाणार? तुमच्या टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्रेडिट परचेसेस. क्रेडिट परचेसेस. मला एक सांगा, आता क्रेडिट परचेसेस हा ट्रान्झॅक्शन आपण टोटल क्रेडिट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिला, कारण त्याच्याकडून परचेस केले म्हणून त्याच्या ओपनिंग बॅलन्स मध्ये ऍड झाले. याचा सेकंड इफेक्ट कुठे जाईल? मला मेसेज पटकन करा, पटकन मेसेज करा. कुठे जाईल बरं हे क्रेडिट परचेसेस? मी तुम्हाला मध्येच एक शॉर्ट नोटीस देतोय. प्लीज तुमचा रोल नंबर टाकत असताना फक्त रोल नंबर टाका, नाव वगैरे काही टाकण्याची, रोल नंबर असे शब्द टाकण्याची गरज नाही. फक्त नंबर तिथे प्रेस करा. व्हेरी गुड. ट्रेडिंग अकाउंटला जाणार. जसे क्रेडिट सेल्स ट्रेडिंग अकाउंटला गेले तसे क्रेडिट परचेसेस पण कुठे जाणार? ट्रेडिंग अकाउंटला जाणार. ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या बाजूला जाणार? ट्रेडिंग अकाउंटच्या कोणत्या बाजूला जाणार? व्हेरी गुड. डेबिट बाजूला जाणार. कुठे जाणार? डेबिट बाजूला जाणार. बरं, आपलं ट्रेडिंग अकाउंट हळूहळू पुढे चाललंय. हे आपलं ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिलाच आयटम काय असणार? कोण सांगतं मला? पहिला आयटम आपण कोणता लिहितो? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पहिला आयटम कोणता लिहितो आपण? ओपनिंग स्टॉक. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओपनिंग स्टॉक लिहितो. ओपनिंग स्टॉक आपल्याला कुठं मिळणार? ओपनिंग बॅलन्स शीटला. बघा इथे, बघा असेटला दिसतोय का स्टॉक? आहे का? हा स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे. हा स्टॉक हा ओपनिंग स्टॉक आहे. इथून उचलला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या ओपनिंगला लिहिला. ओपनिंग स्टॉक हा तिथून लिहून घेतला आपण ओपनिंग बॅलन्स शीट मधून. ओपनिंग बॅलन्स मधून, ओपनिंग बॅलन्स शीट मधून किंवा ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधून. आणि मग इथे आपल्याला काय लिहायचे? परचेसेस घ्यायचे. काय घ्यायचे? परचेसेस घ्यायचे. आणि मग ह्या परचेसेस मध्ये दोन प्रकारचे परचेसेस असतात. पहिला असतो कॅश परचेस. पहिला असतो कॅश परचेस. हा कॅश परचेस आपल्याला कुठून मिळतो? कॅश बुक वरून. बघा बघा, मी तुम्हाला काल पण दाखवलं होतं त्या पद्धतीने. हे सपोज तुमचं हा प्रॉब्लेम आहे तुमचा मिस्टर सार्थकचा. आणि मग याच्या पेमेंट बाजूला बघा कॅश परचेसेस असतील. ठीक आहे, ह्या प्रॉब्लेम मध्ये नाही दिला. आणखीन एखाद्या प्रॉब्लेम मध्ये बघू. या प्रॉब्लेम मध्ये नाही दिलेला. शक्यतो तो कॅश परचेस आयटम वगैरे देत नाही ते बऱ्याचशा प्रॉब्लेम मध्ये. क्रेडिट परचेसवरच भर देतात. पण ते कॅश बुकच्या तुमच्या क्रेडिट बाजूला दिलेलं असतं कॅश परचेसेस. ओके, कॅश परचेसेस तिथं ते घ्यायचे असते. बघा इथं परचेसेस दिलं कॅश बुकला आहे. बघा एका प्रॉब्लेम मला सापडत नव्हतं. ओके, कॅश बुक आहे, समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन. बघा याच्या पेमेंट साईडला आहे. हे जे परचेसेस आहेत, हे परचेसेस कॅश परचेसेस आहेत. हे कुठे ट्रान्सफर करणार तुम्ही? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. टू परचेसेस, त्यामध्ये कॅश परचेस, हे कॅश परचेस 32,000 आले असते इथे. आणि मग बघा क्रेडिट परचेसेस, क्रेडिट परचेसेस त्याच्यात ऍड होतात. क्रेडिट परचेसेस आपण इथे कॅल्क्युलेट केले.
टोटल क्रेडिटर्स अकाउंट क्रेडिट परचेस बघा या प्रॉब्लेम मध्ये क्रेडिट परचेसची बॅलन्सिंग फिगर आहे 96,000 96,000 आणि मग इथे जर ट्रेडिंग अकाउंट बघितलं तुम्ही बघा परचेसेस कॅश 32,000 आणि त्याच्यामध्ये 96,000 ऍड झाले क्रेडिट परचेसेस आणि असे 1,28,000 आणि त्यातून रिटर्न आउटवर्ड काय केले लेस केले. इज इट क्लिअर? आणि म्हणून हे कॅश आणि याच्यामध्ये मग ऍड होणार हे ऍड होणार आणि मग हे ऍड झाले एकदा इथं टोटल बॅलन्स येणार त्याचा हे ऍड होणार हे क्रेडिट परचेसेस कुठे इथे लिहिले आपण ते क्रेडिट परचेस. आता क्रेडिट परचेस ऍड केले त्याच पद्धतीने बघा काही वेळेस काय होतं आपण क्रेडिटर्सला माल परत पाठवतो त्याला रिटर्न आउटवर्ड म्हणतो आपण काय म्हणतो रिटर्न आउटवर्ड म्हणतो परचेस रिटर्न. पण ते परचेस रिटर्न कुठे लिहिणार जर क्रेडिट परचेस क्रेडिटला लिहिले तर रिटर्न कुठे लिहिणार टोटल क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला टू परचेस रिटर्न. परचेस रिटर्न पण परचेस रिटर्न आपण इथे घेतल्यानंतर परचेस रिटर्न घेतल्यानंतर ते काय करणार परचेसेस मधून लेस करणार ट्रेडिंग अकाउंट मध्ये इथून काय होणार ते लेस होणार. परचेस रिटर्न परचेस रिटर्न लेस होणार आणि मग त्या आउटरला घेणार आपण इथे परचेसेसचा बॅलन्स. मग आपला हा ट्रेडिंग अकाउंट टॅली होत चाललंय ट्रेडिंग अकाउंट टॅली होत चाललंय. ओके या पद्धतीने ते येणार या पद्धतीने ते येणार या पद्धतीने ते येणार. लक्षात आलं परचेस रिटर्न. परत जाऊयात आपण टोटल क्रेडिटर्स परचेस रिटर्न झालं आता त्याच्यानंतर भविष्यात कॅश पेड झाली क्रेडिटरला कॅश पेड करतो आपण ती कुठे असणार कॅशबुकच्या पेमेंट साईटला बघा इथे बघा आता हे कॅशबुक आहे कॅशबुकच्या पेमेंट साईटला बाय क्रेडिटर आहे बघा म्हणजे क्रेडिटरला कॅश पेड झाली 80,000ची बघा इथं क्रेडिटर अकाउंट दिसेल तुम्हाला क्रेडिट अकाउंट डेबिट कॅश पेड 80,000 आहे का. मग ती जी कॅश आहे कॅशबुकच्या क्रेडिटला असणारी क्रेडिटरला पेड झाली ती कुठे कुठे येणार क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला येणार कुठे येणार क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला येणार कॅश पेड. कुठून आली ही कॅशबुक वरून आली कुठून आली कॅशबुक वरून आली. लक्षात आलं प्रॉब्लेम मध्ये दिली ती कॅशबुक तुम्हाला बनवून दिले त्याच्यावरून घेतली तुम्ही त्याचा सेकंड इफेक्ट त्या ठिकाणी दिला म्हणजे तुम्ही म्हणाल की बॉ याचा एकच काय इफेक्ट दिला डबल एंट्री येतात याचा ऑलरेडी एक दिलेला आहे कॅशबुक बनवून दिलेलं आहे आपण ते परत बनवलं नाही बनवलं असतं तिने दिला असता एक याच्या डेबिटला आणि कॅशबुकच्या क्रेडिटला पण कॅशबुकच्या क्रेडिटला ऑलरेडी दिला आहे सेकंड इफेक्ट बाकी राहिला म्हणून आपण तो डेबिटला लिहितो इनकम्प्लीट रेकॉर्ड हे कम्प्लीट करतोय. काही रेकॉर्ड 100% लिहायचं राहिलं काही रेकॉर्ड एक भाग लिहिला दुसरा भाग लिहायचा राहिला त्या पद्धतीने आपण करतो. ठीक आहे तेवढं लक्षात घ्या म्हणजे आता हे कॅश पेडचं पण त्या ठिकाणी झालं. ह्याच पद्धतीने बघा हे झालं इथपर्यंत ह्याच पद्धतीने तुमच्या बिल्स पेबल अकाउंटला देखील तुमचे काही ट्रान्झॅक्शन लिहिले जाणार. आता बिल्स पेबलचा हा ओपनिंग बॅलन्स लिहिला तुम्ही कुठून घेतला हा ओपनिंग बॅलन्स शीट मधून बघा तुम्ही याचा पण लिहिला ना क्रेडिटरचा पण बाय बॅलन्स आणि याचा पण लिहिला हा कुठून घेतला तुम्ही ओपनिंग बॅलन्स शीट मधून घेतला बघा इथं सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल बरोबर. क्रेडिट परचेसेस तुम्हाला दिलेत किंवा तुम्हाला कॅल्क्युलेट करायची बॅलन्सिंग फिगर आहे परचेस रिटर्न दिलेत तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये किंवा कॅल्क्युलेट करायचे कॅश पेड तुम्हाला कॅशबुक वरून घेतलं तुम्ही. त्याच पद्धतीने इथे टोटल बिल्स पेबल अकाउंटला बघा बाय बॅलन्स कॅरीड डाऊन हे झालं इथपर्यंत. आता चालू वर्षी काही बिलं दिलेत आपण
बिल्स पेबल चालू वर्षीची. मग इथे घेणार आपण बघा त्या बिल्स पेबल मध्ये ऍड होतील बाय कोणाकडनं, क्रेडिटर कडनं. सन्ड्री काय, बिल्स पेबल इश्यूड, त्यांना काही इश्यू केले, काही बिल दिलीत आपण म्हणजे क्रेडिटर्सला. ओके, म्हणून ते काय झालं, बिल्स पेबल अकाउंटच्या क्रेडिटला बाय सन्ड्री क्रेडिटर्स आणि सन्ड्री क्रेडिटर अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेबल, टू बिल्स पेबल. ओके, जे काही इश्यू केली बिल, ती चालू वर्षीची बिल इश्यू केली ती बिल त्या ठिकाणी टाकलीत आपण. लक्षात येते का, ते बिल टाकलीत आपण, ती तिथे घेतलीत आपण. झालं. प्रेझेंटी दिली ना सर्वांनी, प्रेझेंटी कॉपी करतोय मी. ओके, इथपर्यंत कळालं, इथपर्यंत कळालं. ओके, बाकी राहिली. ओके, ठीक आहे. ओके, मग आता टोटल क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये आणखीन काय होऊ शकतं रे, त्या क्रेडिटर कडनं आपल्याला डिस्काउंट मिळू शकतो की नाही, मिळू शकतो. बरोबर, त्याच्याकडनं डिस्काउंट वगैरे काही गोष्टी त्याच्याकडनं मिळू शकतात, त्या आपण तिथे घेणार आहोत. अलाउन्स मिळू शकतो, डिस्काउंट मिळू शकतो, ते आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. बरोबर ना. मग त्या कुठे घेणार, डेबिट साईडला. तो इन्कम आहे आपला, तो काय इन्कम आहे, तो डिस्काउंट रिसिव्ड. जसा डेटरला दिला तसा याच्याकडून मिळेल डिस्काउंट रिसिव्ड. तो अलाउन्सेस रिसिव्ड, अलाउन्स पण मिळू शकतो, अलाउन्सेस रिसिव्ड. हे इन्कम होऊ शकतात त्याच्याकडनं, हे इन्कम होऊ शकतात, हे इन्कम होऊ शकतात. इज इट क्लिअर. आणि मग हे बघा इन्कम झाला की नाही, इन्कम आहे की नाही. जसे एक्सपेन्सेस होते त्यावेळेस ते आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर केले. आता हे एक्सपेन्सेस म्हटल्यानंतर कुठे ट्रान्सफर करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार. व्हेरी गुड. कुठे ट्रान्सफर करणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार. तुम्ही मला आन्सर पाठवलंय, व्हेरी गुड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार. इथे आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण ते ट्रान्सफर करणार आहोत. बघा, जसे हे इन्कम आहे ते डेबिटला ट्रान्सफर केले, तसे एक्सपेन्सेस असेल तर ते सॉरी इन्कम झाले तर ते कुठे लिहिणार, क्रेडिटला. हे एक्सपेन्सेस ते डेबिटला टाकले. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला पहिला आयटम काय येतो तो लिहून ठेवूयात आपण, फक्त ग्रॉस प्रॉफिट. बघा, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करू, त्याचा जो ग्रॉस प्रॉफिट येईल तो आपल्याला इथं घ्यायचा आहे जर प्रॉफिट आला तर, आणि ग्रॉस लॉस आला तर तो इकडे घ्यायचा आहे. हा, ठीक आहे. ग्रॉस प्रॉफिट तो लिहून ठेवलाय आपण, तो ज्यावेळेस घेऊ आपण तिकडून त्यावेळेस इकडे ट्रान्सफर करू. मग आता इथे बाय डिस्काउंट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड बाय अलाउन्सेस रिसिव्ड. हे दोन आयटम आपण इथे घेतले. बघा, ग्रॉस प्रॉफिट आपण त्याच वेळेस लिहू ज्यावेळेस तो क्लोज करू आपण ट्रेडिंग अकाउंट. तो कसा आला तो कळेल मग आपल्याला. इथे झालं, आलंय का. मग आता इथे टोटल क्रेडिटर्स अकाउंटला आपण एवढे सर्व आयटम लिहिलेत. आता इथे काय होणार माहिती का, ज्यावेळेस आपण टोटल क्रेडिटर अकाउंटची क्रेडिटची टोटल करू, इथे ती मोठी त्याच्या मग ती डेबिटला लिहू आणि मग डेबिटची टोटल त्यातून मायनस केली की ते काय निघणार, क्लोजिंग बॅलन्स. तो बॅलन्स कॅरेट डाऊन निघणार. पण त्यापूर्वी मी तुम्हाला मगाशी सांगितलं अगोदर कोणतं लेजर क्लोज करायचं, बिल्स पेबल अकाउंट क्लोज करायचं. आता बिल्स पेबल अकाउंटचं एक ट्रान्झॅक्शन इथे बाकी राहिला.